सारखा एक साधक गेला, अति निर्भीड, अति खर बघणारा, कर्मचाऱ्याच्या आधी ऑफिसमध्ये हजर राहणारा तो अजितदादा होता. योग्य चिंतन, योग्य सेवा घेतलीच पाहिजे. मग ही मंडळी झोपत केव्हा असेल? आपल्याला साधं एक परिवाराचं, कुटुंबाचं चिंतन चालवताना किती कठीण जातंय. सगळ्या देशाचे, महाराष्ट्रातले जिल्हे, तालुके, त्या तालुक्याचे कार्यकर्ते, त्या गावाचे कार्यकर्ते, एवढे ध्यानात ठेवायची, तेवढी रात्री फाईल पाहिजे आणि पुन्हा कर्मचाऱ्याच्या अगोदर ड्युटीवर हजर व्हायचं आहे ना. पण मग गडी मात्र नेहमी गर्जना करायचा, डरकाळे फोडायचा, नमायचे सगळे, ताकद नव्हती यांची. पण एक तुका म्हणे शूर दोन्ही पक्षी भला, मेला तर मोक्ष आहे आणि जिंकला तर राज्य आहे. तुकोबराय म्हणतात असा युद्ध, अरे त्याला काय वेळेला सारखा मोक्ष आहे. म्हणून मला स्वतः आपण आज सगळे त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया आपल्या कार्यातून. हळहळी कळकळी ती सगळ्याला वाटले, कारण असा रणबाकडा योद्धे जाणे ही चांगलं नाही. एक म्हणजे आपत्ती आहे, आता ही मार्गदर्शन कोण करील? आपत्तीकाली कोण समोर धैर्य समजली, कोणा शक्ती चिरखत घालण्याची. रणभूमीवर अंगात चिरखत पाहिजे, योद्धा सव्य साचिन पाहिजे, आणि तो रणबाकुडा योद्धा पाहिजे, आणि मग तो योद्धा रणभूमीत शोभतो. महाभारत पाहतो. एक मोठी आपत्ती आली. बरं, ती म्हटली होती काळाने आलं, बोलवलं आलं तर आपल्याला जावं लागेल, गेलं पाहिजे असे म्हटले. त्यांची मुलाखत मी काही आम्ही ठाण्यावर निवडलो त्या दिवशी, आणि गाड्यामध्ये मोबाईल आदळले, असं झालं असं झालं, एकदम असंच बोला, काहीतरी गडबड आहे. तर आपण ही चिंतन करतो तेव्हा माणसाला काळ अगोदर 6 महिने कळतो. हे मात्र त्यांच्या मुखातले उद्गार असे पत्रकारांनी दिले, तेव्हा काळ आला तर आपल्याला तिथेही जावं लागेल. बस, म्हणून हे रणबाकडे योद्ध्या, आम्ही सर्व मंडपात जी आहे मंडळी त्यांच्या समेत आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो.